परभणी जिल्ह्यातील गंगाखेड-शिंगणापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं आहे। शिंगणापूर पाटीवर 2 तासांपासून सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये जमीन मोजणीच्या वेळी जोरदार झटापट झाली। या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थही आंदोलनात सामील झाले। परभणी जिल्ह्यातील अनेक राजकीय नेतेही यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले। शिंगणापूर पाटीवर सलग 3 तासांपासून शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनात खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले। रास्ता रोको आंदोलनादरम्यान शेतकरी महिलेला उष्णतेमुळे भोवळ आली। त्यांच्या तब्येतीची गंभीरता पाहता त्यांना परभणीच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी 4 मार्च रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या आंदोलनाबाबत बोलताना खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांची उपजीविका आणि वडिलोपार्जित जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी द्यायला शेतकरी तयार नाहीत। पैसे काय शेतकरी खाणार आहेत का? जमीन विकायची नाही असं स्पष्ट संजय जाधव यांनी म्हटलं आहे। यावेळी संजय जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। महसूल आणि पोलीस प्रशासनानेही शेतकऱ्यांवर अतिक्रमण केलं असं संजय जाधव म्हणालेत। भाजपची भूमिका फक्त पैसा आणि सत्ता मिळवण्यापुरती मर्यादित आहेत। अडाणी अंबानी सारख्या लोकांच्या मदतीने निवडणुका जिंकायचा प्रयत्न होतोय। पैशातून सत्ता आणि सत्तेपासून पैसा ही एकमेव भूमिका भाजपची देशात सुरू आहे, अशी जोरदार टीका खासदार संजय जाधव यांनी केली आहे। एकूणच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांची एकसंधता दिसून येत आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध होताना दिसतोय। पुढे सरकार याची कोणती दखल घेतं आणि पुढे या प्रकरणाला काय वळण येतं हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।